ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। ईद ए मिलाद निमित्त मिरजेत वाहतुकीत मोठे बदल। 26 ऑगस्टला सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मार्ग बंद। स्टेशन चौक ते बॉम्बे बेकरीसह प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आदेश। सांगली येथे ईद ए मिलाद सणानिमित्त बुधवारी दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी मिरज शहरातून मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। सुरक्षेच्या आणि वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 34 अन्वये सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जारी केले। त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। स्टेशन चौक मिरज ते मीरा साहेब दर्गा, मिरज मार्केट, महाराणा प्रताप चौक मार्गे बॉम्बे बेकरी पर्यंत जाणारा व येणारा रस्ता तसेच मीरा साहेब दर्गा ते बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व रस्ते जोड रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील। याशिवाय शास्त्री चौक ते जवाहर चौक, किसान चौक, मटन मार्केट ते भंडारी बाबा दर्गा, पार्क कट्टा, गुरुवार पेठ, किसान चौक ते मीरा साहेब दर्गा या मार्गावरील वाहतुकी बंद करण्यात येणार आहेत। संबंधित मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीवर निर्बंध राहतील। टाकळी, बोलवाड व सुभाषनगर कडून मिरज शहरात ये जा करणाऱ्या वाहनांसाठी स्टेशन चौक, फलटण चौक, शास्त्री चौक, मंडले पेट्रोल पंप, वखार भाग, गाडवे चौक मार्गे टाकळी, बोलवाड, सुभाषनगर असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे। मिरज शहरातून मालगाव व सुभाषनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वरील पर्यायी मार्गाचा वापर करता येईल। तसेच महात्मा गांधी चौक, ईसापुरे हॉस्पिटल कॉर्नर, कर्मवीर चौक, O2 पार्क, आळतेकर हॉल मार्गे मिरज शहरात ये जा करता येणार आहे। म्हैसाळ, आरक व बेडक कडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी म्हैसाळ रोड, नवीन ब्रिज, शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, एसटी स्टँड मार्गे शहरात ये जा करता येईल। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक मिरजेत दाखल होण्याची शक्यता असल्याने वाहतूक सुरळीत राहावी आणि मिरवणुकीदरम्यान सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत। वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 131 अन्वये शिक्षा अथवा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे। हा आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी जारी केला आहे। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।